विमानात 6 नव्हे तर 5 व्यक्ती होत्या. सरपंच कल्याणराव आटोळे यांनी अमोल मिटकरींचा दावा फेटाळलाय. विमानात 5 व्यक्तीच होत्या. प्रत्यक्षदर्शी सरपंचाने स्पष्टीकरण दिलंय. अमोल मिटकरींच्या दाव्यानंतर हे मोठं स्पष्टीकरण आता पुढे येत आहे. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे. सरपंच साहेब, तुम्ही तितकं सगळ्यात आधी पोहोचणारे व्यक्ती आहेत. समोर काय चित्र होतं तुमचं? समोर गेल्यानंतर सुरुवातीला विमान डावीकडे कल्लं आणि पडलं हे तिथपर्यंत आहे. आणि त्यानंतर गेल्यानंतर मी फक्त पुढच्या बाजूने विमानाचा मोठ्या प्रमाणात धूर आणि जाळ होत होता, पण विमानाच्या पुढच्या बाजूला. आणि त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की 1-2-3 सेकंद की त्या विमानातनं एक निळ्या पॅन्टवाला माणूस थोडा हालचाल करत असल्याला वाटला आणि विमानाचा दरवाजा उघडताना वाटत होतं, पण तो फक्त 3 ते 4 सेकंदाचा तो वेळ आहे. त्यावेळेचा विमानाच्या डाव्या साईडला गेलो आणि त्यावेळेला अजितदादा खाली पडलेले होते विमानापासून 20 ते 25-30 फुटावर. आणि त्यानंतर किरणदादा गुजरांना मी आधी फोन केलेला होता आणि ते पण तिथं पोचले. आणि त्यावेळेला आम्ही काय दादांची बॉडी ओळखली नव्हती, पण किरणदादा आल्यानंतर मोठ्याने रडायला लागले आणि मला ते म्हणले की हे विमान अजितदादांचं आहे आणि हे अजितदादा आहेत. हे म्हणल्यानंतर आम्ही लोक सगळी गावातली स्तब्ध झाली की आम्हाला असं वाटायला लागलं की हे विमान किंवा अजितदादाचं असूच शकत नाही, दादा त्यात असणं शक्य नाही. असं 10 मिनटं त्या विषयावर आमचा काही विश्वास बसला नाही. पण पुन्हा ती गोष्ट व्हायला लागली. मग आम्ही त्यानंतर बाकीचे आमचे शेजारी एक आटवळे कुटुंब राहतं, त्यांच्यातून आम्ही चादर बिदर आणून दादांना त्यात गुंडळलं आणि स्ट्रेचरवर पाठवलं. असाही दावा केला जातो की त्यामध्ये 6 लोक होती, एक माणूस बाहेर पडायचा प्रयत्न करत होता. मिटकरींनी असं बाबत स्टेटमेंट दिलेलं आहे. तुमचं आणि त्यांचं काय बोलणं झालं? नाही, मिटकरी साहेबांचं माझं काही बोलणं नाही झालं. आणि त्या विमानात 5च लोक होती. 3 लोक म्हणजे दादा आणि त्यांचे बॉडीगार्ड 2 साईडला पडले, एक जण उजव्या साईडला एक डाव्या साईडला. आणि 3ही लोक पण आत जळून खाक झाले, त्यांचा कोळसा झाला. की त्या विमानामध्ये 5च लोक होती. जे मिटकरी सांगतात की एक 6वा माणूस बाहेर पडायचा प्रयत्न करत होता, तो दावा त्यांनी या ठिकाणी खोटा असल्याचं सांगितलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विके कांबळे सह निलेश खरमरे, झी मीडिया, बारामती.